विजया ब्राह्मणकर लिखित कथा दरी. अवंती कॉलेजमधनं घरी आली होती तेव्हा दुपारचे 3 वाजून गेले होते. स्कूटी भिंतीशी लावली कारण घराला अंगण नव्हतं. घराचं दार उघडंच होतं थेट गल्लीत. स्कूटी नवीन होती. मागच्याच महिन्यात घेतलेल्या स्कूटीसाठी तिचा जीव तुटत होता कारण 2 दिवसांपूर्वीच मुलांनी खेळता खेळता गाडीवर खिळ्याने रेघा ओढल्या होत्या. तिने पटकन आत जाऊन एक जुनी चादर आणली. ती गाडीला नीट पांघरून दिली. तिच्या मनात मग माहेरचं घर आठवलं. मोठं घर, चांगलं मोकळं चाकळं. घराला मोठ्या हवेशीर खिडक्या, मागची पुढची दारं आणि प्रशस्त अंगण. अंगणात बाजूला शेड काढलं होतं. तिथे तिची, भावाची लहान गाडी आणि वडिलांची मारुती ठेवली जात होती. मनातल्या आठवणींना आळा घालीत अवंती आत आली. काय झालं आई, बरं नाही का? डोक्याला पट्टी बांधून कॉटवर बसलेल्या आपल्या सासूबाई सुलोचनाबाईंकडे बघत अवंती म्हणाली. थांबा, मी चहा करून आणते. असं म्हणून अवंतीने पर्स बाजूच्या टेबलावर ठेवली. आत जाऊन पायावर पाणी घेतलं. मग किचनमध्ये गेली. 2 कप चहा ठेवला. पूर्वी ती अशी कॉलेजमधनं आली की 3 कप चहा ठेवायची. त्यांच्या दोघींचा आणि सासऱ्यांचा. सासऱ्यांच्या आठवणीने बऱ्याच गोष्टी मनावर तरंगत राहिल्या. तसं तिचं लक्ष गॅसवर उकळणाऱ्या चहाकडे गेलं. आज 4 लेक्चर्स झाली. वर्गावर शिकवून शिकून अवंतीचंही डोकं जरा दुखतच होतं. त्यात बाहेरचं रणरणतं ऊन. नुकताच मार्च सुरू झालेला. मार्चमध्येच एवढं ऊन तर एप्रिल मेमध्ये किती राहील, मनाशी ती म्हणाली. 2 कपात चहा गळून अवंतीने ते कप एका छोट्या ट्रेमध्ये ठेवले. सासूबाईंसाठी तिने रॅकमधनं बशी घेतली आणि मग ती बैठकीच्या खोलीत आली. बशीत कप ठेवून तिने ती कप बशी सासूबाईंसमोर धरली. म्हणाली, घ्या आई. अरे बापरे, म्हणून सुलोचनाबाईंनी डोळे उघडले. अवंतीने त्यांच्याकडे बघितलं. सुलोचनाबाईंच्या डोळ्याकडे ती बघतच राहिली. त्यांचे आधीच मोठे असलेले डोळे या क्षणी अवंतीला खूप मोठे वाटले. काळे पांढरे अस्ताव्यस्त केस, आडवा बांधा, पांढरं पातळ पांढरं ब्लाऊज आणि त्यावर डोक्याला पट्टी. सुलोचनाबाईंच्या त्या अवताराची क्षणभर अवंतीला भीती वाटली आणि तिचं लक्ष मग भिंतीवरच्या सासऱ्यांच्या फोटोकडे गेलं. ते फोटोतनं बाहेर आल्यासारखे वाटले. क्षणभर तिच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. तिने पटकन मान खाली घातली. घ्या आई चहा, असं म्हणून तिने कप बशी सुलोचनाबाईंच्या हाती दिली आणि स्वतःचा कप घेऊन सोफ्यावर बसली. चहाचा एक घोट घेऊन हळूच मान वर करून भिंतीवरच्या फोटोकडे बघितलं. फोटो भिंतीवर टांगलेला होता, हार घातलेला. सासऱ्यांचा हसरा फोटो. नेहमीपेक्षा आज बाबांचा फोटो जरा जास्तच हसरा वाटतोय का, मनाशीच अवंती म्हणाली. कपातला चहा संपला तशी अवंती उठली. सुलोचनाबाईंनी चहा पिऊन टिपॉयवर ठेवलेली कपबशी उचलली आणि आत आली. अलीकडे तिला या घरात करमत नव्हतं. तिच्या वडिलांनी एक प्लॉट तिला घेऊन दिला होता. तिथे घराचं बांधकाम चालू होतं. बस, आता घराचं काम पूर्ण झालं की तिकडेच राहायला जाऊ. आईसाठीही एक वेगळी रूम बांधली आहे. छान, हवेशीर, रस्त्याकडे उघडणारी. आवडेल आईला ती. कपबशा विसळता विसळता अवंतीच्या मनात विचार करीत होती. अवंतीने मग आरशात बघितलं. हातानेच केस नीट केले, अंगावरची साडी ठीकठाक केली आणि सुलोचनाबाईंकडे जवळ येऊन म्हणाली, आई मी येते. कुठे चालली? प्लॉटवर जाऊन येते. काम स्लॅब लेवलला आलं आहे. यावर सुलोचनाबाई काहीच बोलल्या नाही. त्यांनी फक्त मान हलवली, पर्स उचलली आणि ती घराबाहेर पाऊल टाकलं. गाडी सुरू करून ती रस्त्याला लागली. ट्रॅफिक खूप होतं तरीही अवघ्या 15 मिनिटात ती प्लॉटवर पोचली. गाडी उभी करून ती पर्समधनं तिने रुमाल काढला. रुमालाने घाम पुसून काढला आणि ती बाहेरून न्याहाळत राहिली. 4 महिन्यांपूर्वी इथे काहीच नव्हतं. नुसती मोकळी जागा होती आणि पाहता पाहता घर उभं राहिलं. आपलं असं हे इंचाने बांधलं जाणारं घर, विटेवर चढवली जाणारी वीट बघणंही किती आनंददायी असतं नाही. मग तिने आत जाऊन बघितलं. हे किचन, ह्या 2 बेडरूम आणि हा हॉल.
घराची फक्त रूपरेखा कळत होती. घर बघता बघता ती मजुरांशी बोलत होती, विचारत होती, काही सूचना देत होती. उद्याला सेंड्रिल बांधू? स्लॅब कधी टाकणार? मिस्त्री सांगतील तसं. मला कळवाल स्लॅब टाकला तो दिवस? बरं. मला आवडतं स्लॅब टाकताना पाहणं. किती भराभर आणि पद्धतशीर काम होतात स्लॅब टाकतानाची. मी तर त्याला छताचा सोहळा म्हणेन. शेवटचं वाक्य अवंती स्वतःशीच म्हणाली. मग बाहेरच्या एका खुर्चीवर सावली बघून कामाकडे बघत बसून राहिली. केवढा आटापिटा करावा लागतो हे घर बांधण्यासाठी. अभिमन्यूला तर हे घर बांधणं मान्यच नव्हतं. एक घर असताना दुसरं कशाला बांधायचं असं त्याचं मत. अरे पण जन्मभर काय अशाच घरात राहायचं? अशा म्हणजे कशा? अभिमन्यूचा प्रतिप्रश्न. त्याचं घराप्रती प्रेम मला कळत होतं, परंतु परिस्थितीनुसार काळानुसार बदलायला नको? हे बघ, आपली मुलं अशा वस्तीत वाढलेली मला चालणार नाही. आम्ही इथेच वाढलो की. वाढले असाल कारण हे घर तुमच्या आईवडिलांचं होतं. इथे राहण्याशिवाय तुम्हाला पर्याय नव्हता. पण आपण आपल्या मुलांना एक चांगलं, हवेशीर आणि घराला अंगण असलेलं घर निश्चित देऊ शकतो. आई मानणार नाही. मी म्हणवते ना त्यांना. मग? नाही म्हणाली. सुरुवात तर करूया घराला, सारं ठीक होईल. आणि मग नाईलाजाने अभिमन्यू भूमिपूजेला आला. सारी जुळवाजुळव मीच केली. विचारातनं बाहेर येत अवंतीने समोरच्या आपल्या घराकडे बघितलं. मोठ्या खिडक्यांची मोकळी जागा बघितली आणि तिला आठवलं आपलं आत्ताचं राहतं घर. खिडक्यांच्या नावाखाली असलेली चौकोनी झरोके, ज्याला उभे गज लावलेले होते. घराचे ठेंगणेदार मातीच्या भिंती. 100 वर्षापूर्वीचं ते घर. खरं तर मी या घरात आले तेव्हा मला हे घर मुळीच आवडलं नव्हतं. सारखी बाबांच्या घराची आठवण यायची. आपल्याला या घरात कसं दिलं? माझ्या डोळ्यातली नाराजी आईबाबांनी ओळखली. बाबा म्हणाले, अवंती मुलगा चांगला आहे, सरकारी नोकरी आहे. एक बहीण तिचं लग्न झालं आहे. आई वडील म्हातारे आहेत. एक ना एक दिवस तुझं नवीन घर होईल. माझा एक प्लॉट आहे, तो तुला मी देतो. घर मात्र तुम्ही बांधा. आणि बाबांच्या समजुतीच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात नवीन घराची आशा चमकली. लग्न झाल्यावर मी संसारात आणि अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमध्येच गुरफटून गेले. घर, नोकरी, सासऱ्यांचा आजारपण, जवळ लहान भाचा राहायचा, त्याचा अभ्यास, या सर्वात घर मागे पडलं. अलीकडे सासऱ्यांना विस्मरण होत आहे. काहीच आठवेना. जेवण करून हात धुतल्यावर म्हणायचे, मी जेवलोच नाही. कुठेही निघून जाणार. मग त्यांना शोधावं लागायचं. एकदा अभिमन्यू म्हणालेही, तू नोकरी सोडून दे. मी नोकरी सोडू का? बाबांकडे लक्ष द्यावं लागतं. आई आहेत ना. तिचीही अलीकडे प्रकृती नीट राहत नाही. मग एखादी बाई ठेवू किंवा एखादा मुलगा. पण मी नोकरी सोडणार नाही, मी ठामपणे सांगितलं. नोकरी एवढ्या सहजासहजी मिळत नाही हे मला ठाऊक होतं. शिवाय मी आजवर केवढी मेहनत घेतली, BEd झाले, PhD केली. यावर पाणी सोडू? घरातल्या जबाबदाऱ्यांची जाणीव मलाही होती, पण या जबाबदाऱ्या टेम्पररी होत्या. शिवाय फक्त 4 तासांचा प्रश्न. मग मी घरात असते. घरच्या अडचणींमुळे मी नोकरीच्या वेळेव्यतिरिक्त बाहेर वेळ घालवत नाही. फारशी कुठल्या कार्यक्रमांनाही जात नाही. दोघं मिळून तर कधीच नाही, कारण घरी कुणीतरी असावंच लागतं. शिवाय अभिमन्यूला आईवडिलांकडे दुर्लक्ष झालेलं मुळीच चालत नाही, हेही मी जाणून होते. ते मलाही चालत नव्हतं. अलीकडे सासरे तासनतास एकाच ठिकाणी बसून राहत. त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता. लहान मुलांसारखं जपावं लागे. आईची प्रकृती त्यामानाने ठीक होती. त्यांचं सगळीकडे लक्ष असायचं. म्हणजे कोणी बाई किंवा मुलगा हाताशी ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती. पण अभिमन्यूला कायम वाटायचे की आपण दोघं असूनही आईला बघावं लागतं. अभिमन्यूचा आईत खूप जीव. राजाचा जीव पोपटात असावा तसा आईने नुसती शिंक जरी दिली तरी अभिमन्यूचा जीव खालीवर व्हायचा. एक दिवस आम्ही सकाळी उठलो. दोघंही भराभर आवरत होतो. आई पोळ्या करीत होत्या आणि आईचा जोरात आवाज आला, अभिमन्यू. तसे आम्ही धावलो. बघतो तर बाबा खाली पडले होते. हालचाल नव्हती. तसंच त्यांना दवाखान्यात हलवलं. डॉक्टर त्यांना बघतच होते. आम्ही सारेच जण जीव मुठीत धरून बसलो होतो. ताई पण आल्या होत्या.
आईच्या आणि ताईच्या डोळ्यातून सारखी आसवं गळत होती. तासाभराने डॉक्टरांनी अभिमन्यूला केबिनमध्ये बोलावलं. सॉरी, तुमचे वडील गेले. क्षणभर अभिमन्यू थिजल्यासारखा झाला. अभिमन्यूच्या मागून मीही केबिनमध्ये गेले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी अभिमन्यूच्या खांद्यावर हात ठेवला. आईंना आणि ताईंना माहिती झालं. त्यांनी हंबरडा फोडला. मलाही सारखं भरून येत होतं, पण हातपाय गाळून चालणार नव्हतं. सगळीकडे निरोप गेले. शेवटचे सोपस्कार आटोपले. घर रितं झालं. आई खचल्या होत्या. बाबांना जाऊन काहीच महिने झाले होते. मला सारखं वाटायचं ते गेले नाही, इथेच आहेत. कधी सोफ्यावर बसल्याचा भास व्हायचा, तर कधी दारातच उभे दिसायचे. पण नंतर मला भीती वाटायला लागली. वाटायचं हे घर कधी पूर्ण होतंय आणि त्या घरातनं मी कधी बाहेर पडतेय. नंतर छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन माझ्याजवळ राहणारा माझा भाचा गेला आणि माझी शुद्धच हरपली. त्याचं जाणं मला चटका लावून गेलं. मामी, मला अभ्यासाला मदत कर. मागे वळून मी आवाजाच्या दिशेने बघितलं तर तिथे कोणीच नसायचं. परवा तर मला तो खिडकीत बसलेला दिसला. झरोक्यासारखी खिडकी, त्या छोट्याशा खिडकीत. आणि मी केवढ्यांदा तरी ओरडले, अरे चिन्मय, पडशील ना. काय झालं? कुठे चिन्मय? माझ्याकडे बघत सासूबाई म्हणाल्या. मी त्या खिडकीकडे बोट दाखवत सासूबाईंकडे पाहिलं. त्यांचे ते मोठाले डोळे बघून पुन्हा किंचाळावंसं वाटलं मला. सासरे गेल्यानंतर आई खचल्या होत्याच, पण चिन्मयच्या जाण्याने त्यांनी अंथरूणच धरलं. अवंतीच्या मनात जुन्या आठवणी येत होत्या. सूर्य पश्चिमेला कलला होता. मजूर निघण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात मोबाईल वाजला. मी पर्समधनं मोबाईल काढला, नंबर बघितला. अभिमन्यूचा कॉल होता. कुठे आहेस? प्लॉटवर. कुठवर आले? स्लॅब लेवलला. थांब, तिथेच येतो मी, अभिमन्यू म्हणाला. अवघ्या 10 मिनिटात अभिमन्यू हजर झाला. दोघांनी मग आत शिरून विटा रेतीतनं वाट काढीत घर बघितलं. होईल 4-1 महिन्यात, नाही? अवंतीने विचारलं. व्हायला तर पाहिजे. मी माझ्या मनासारखं घर सजवणार. ठीक आहे बाबा, घर तुझं आहे, तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे. अभिमन्यू. हां. आई येतील ना इकडे? बघूया. आणि नाही आले तर? तिला सोडून आपण इकडे कसं काय येणार राहिला? कालच विषय काढला होता मी. मग? म्हणाली, काय बरं वाईट व्हायचंय ते इथेच होऊ दे. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. हे छत्र तुझ्या वडिलांनी दिले. शेजारी पाजारी सगळे ओळखीचे आहे तिथे. अभिमन्यू असं सांगताच अवंतीचं मन खट्टू झालं. अवंती, नाराज झालीस? मग अशी शांत का? आपण आईचं मन वळू. जरा वेळाने अवंती म्हणाली. आणि पाहता पाहता घर आकार घेत गेलं. घर बांधून झालं. समोर झाड वेली डोलू लागल्या. रेडीमेड झाडं आणून लावली होती. अंगणात हिरवं कंच लॉन. घरात नवीन वस्तू आणल्या. दोघंही मधून चक्कर मारायचे. अंगणात बंगळी लावली. एक छानसा मुहूर्त बघून वास्तुशांत केली. दरम्यान सुलोचनाबाईंचं मन वळविण्याचे प्रयत्न चालूच होते. अवंती तर अगदी गयावया करत होती. शेजारचं कुणीतरी म्हणाले, सुलोचनाबाई, आपला हे का सोडा. पोराने एवढं चांगलं घर बांधलंय, जा तिकडे. प्रत्येक वेळी आपलंच खरं करू नये. किती मिनता करते मी ती पोरगी. मला ज्ञान शिकवू नका. घर त्यांनी बांधलंय, त्यांनी जावं राहायला. मी कुणाला अडवलं नाही, पण मला आग्रह करू नका. कोवळं रोप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावते. मोठ्या बोंद्याचं झाड इकडून तिकडे लागत नाही. मुळांची खोलवर रुजलेली असतात. बरोबर आहे सुलोचनाबाई तुमचं. एकाएकी असं घर सोडून जायचं म्हणजे सारा जन्म इथे गेला. आणि आता मरणात गौऱ्या गेल्यावर दुसरं कुणीतरी म्हणालं. सुलोचनाबाईंनी हळूच आपले डोळे पुसले. आई ऐकत नाही म्हटल्यावर अभिमन्यूला नवीन घर जायला बरं वाटत नव्हतं. अवंतीची दोलायमान अवस्था झाली होती. आईला सोडून गेले तर लोक काय म्हणतील, पण नवीन घराची ओढ तिला चैन पडू देत नव्हती.
अभिमन्यूच्या मनाची तशीच स्थिती झाली होती. एकीकडे नवीन पॉश घर त्याला खुणावत होतं. घरासमोर मोकळ्या जागेवर लावलेलं गार्डन त्याला चैन पडू देत नव्हतं. झाडांवरती आलेल्या कळ्या आणि त्यांचं उमलणं केवढं लोभसवानं होतं सारं. आजवर कधी हे अनुभवायला मिळालं नव्हतं. घराच्या 3 पायऱ्यांपैकी तिसरी शेवटची पायरी रस्त्यावर उतरत होती. अवंतीचं नव्या घरात गुंतलेलं मन, तिची हौस, तिच्या आवडीनिवडी आणि एकीकडे आई जुन्या घरात रमलेली. मधूनमधून ते नवीन घरात जाऊन यायचे. आवश्यक ते सामान घरात आणलं होतं. अवंतीचा मग तिथून पाय निघेना. अभिमन्यू, थांबूया का इथे? तिकडे आई एकटी आहे. फोन करून सांग ना आईला. अवंतीचा आग्रह अभिमन्यूला मोडवला नाही. त्या रात्री ते तिथेच थांबले. तसं घरी आईला कळवलं. केवढं मोकळं आणि प्रसन्न वाटतं इथे. सकाळी अवंती म्हणाली. अभिमन्यूने सकाळी उठून झाडांना पाणी दिलं. गुलाबाला आलेल्या कळ्या न्याहाळल्या. मग बंगळीवर बसून राहिला. अवंती एका ट्रेमध्ये चहाचे मग घेऊन आली. दोघंही मुकाट्याने चहा पीत राहिले. अवंती म्हणाली, अभिमन्यू, बोल. आपण इथेच राहू, आईलाही घेऊन येऊ. या नवीन वातावरणात त्यांची प्रकृतीला फरक पडेल. कितीदा तिला सांगायचं तेच ते. मला त्या घरात नाही जावंसं वाटत. जीव गुदमरतोय माझा. सारखे बाबा अवतीभोवती असल्याचा भास होतो. वाटतं ते फोटोतनं आत्ता बाहेर येतील आणि चिन्मय तर घरभर फिरतोय असं वाटतंय. सारे तुझ्या मनाचे खेळ आहेत. माहीत नाही, पण मला असं सारखं वाटत राहतं. नको वाटतं रे त्या घरात जायला. यावरती अभिमन्यू काहीच बोलला नाही. पण वारंवार अवंती हे सांगते. परवा झोपेतच किंचाळी मारून उठली. का गं, काय झालं? अभिमन्यूने विचारलं. अभिमन्यू, अहो बघा चिन्मय गच्चीवर किती काठावर गेलाय. पडेल ना तो. अभिमन्यूने इकडे तिकडे बघितलं आणि मग तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, असं कर, तू 4 दिवस आईकडे जाऊन ये, चेंज होईल. परंतु अवंती गेली नाही. आईची आबाळ नको व्हायला म्हणाले. आणि मग अभिमन्यूने बाजूला कुठेतरी नजर लावून बसलेल्या अवंतीकडे बघितलं. केवढ्याच चुकल्यासारखी दिसते. खरंच असेल का अवंती सांगते, की भास होत असतील तिला? हिचं ऐकून ऐकून अलीकडे मलाही वाटायला लागलंय की खरंच बाबा अवतीभोवती आहेत की काय. फोटोतून ते हसतात का? आणि खिडकीत चिन्मय बसतो का? चिन्मय सगळ्यांचा लाडका. ताई नोकरीची म्हणून आमच्याकडे राहायला आलेला तो अवंतीच्या मागे मागे असायचा. 2 दिवसाचं तापाचं निमित्त झालं आणि अचानक गेला. झाडावरच्या उमलत्या कळीचं खुरडणं टाकावं तसं नियतीने त्याला सर्वांपासून तोडून नेलं. रडण्याशिवाय कुणीच काही करू शकत नव्हतं. ताईचा आकांत पाहवत नव्हता आणि अवंतीचाही. चिन्मयचं जाणं साऱ्यांनाच बधीर करून गेलं. तो गेला त्या क्षणी सारं थांबल्यासारखं वाटलं. सारं गाडं सुरळीत व्हायला वेळ लागला. बाबांचं वय झालं होतं, परंतु चिन्मय अजून त्याने काय पाहिलं होतं? अवघं 6-7 वर्षाचं पोर. खरंच घरभर फिरत असेल का चिन्मय अजूनही? आपण अवंतीला भास होत असेल म्हणून तिची समजूत घालतो, परंतु घरातच नव्हे तर साऱ्यांच्या मनात रुजलेल्या चिन्मयच्या आठवणींची पाळंमुळं कशी उघडून फेकायची? अवंती त्याचं सारं करायची. तिला किती त्रास होत असेल. आणि ताई? तेवढ्यात मोबाईल वाजला. अभिमन्यूने मोबाईल कानाला लावला. कोण, काका? होय अभिमन्यू, तुझ्या आईची प्रकृती बरी नाही, लवकर ये. शेजारच्या काकांचा फोन आला. निघतोच. अवंती. अभिमन्यूने मग अवंतीला आवाज दिला. काय? आतून बाहेर येत अवंती म्हणाली, चल निघूया. मी स्वयंपाकाची तयारी करत होते. म्हटलं इथे स्वयंपाक करून जेवण करू आणि आईसाठी डबा घेऊन जाऊ. अवंतीची या नवीन घराविषयीची ओढ अभिमन्यू जाणून होता. क्षणभर थांबून अभिमन्यू म्हणाला, अवंती निघूया. आईची प्रकृती बरी नाही. शेजारच्या काकांचा फोन आला होता. काय झालं? माहिती नाही. अवंतीने आत जाऊन गॅस बंद केला, खिडक्या बंद केला, पर्स उचलली. दोघंही घराला कुलूप लावून आईकडे गेले.
ताई आलेली होती. शेजारपाजारचे होतेच. काय झालं? काही नाही, डोकं दुखत होतं म्हणे, चक्कर येऊन पडले. अभिमन्यूने लगेच आईला दवाखान्यात हलवलं. त्याला राहून राहून अपराधी वाटत होतं. आपण आईला सोडून तिकडे गेलोच का? आणि गेलो तर राहायला तरी नको होतं. पण आता वाटण्याला काही अर्थ नव्हता. मगाशी घरी गेलो तेव्हा साऱ्यांच्या नजरा आपल्यावर खिळलेल्या होत्या. अपराधीवर वाटतच होतं. अशा विचाराने अभिमन्यूचे डोळे ओले झाले. कॉटवर झोपलेल्या आईचा त्याने पटकन हात पकडला. अभि. आईचा खोलातनं यावा तसा आवाज आला. बोल. पाणी. अभिमन्यूने बाटलीतील पाणी पेल्यात ओतलं. मग आईला उठवून बसवलं आणि पेला तिच्या तोंडाला लावला. पाणी पिऊन तिने पुन्हा कॉटवर अंग टाकलं. अरे बापरे, काय झालं? डोकं खूप दुखतंय. अभिमन्यूने डॉक्टरांना जाऊन सांगितलं. त्यांनी एक इंजेक्शन दिलं. जरा वेळाने सुलोचनाबाईंना डोळा लागला. घरचं आटोपून आणि डबा घेऊन अवंतीही आली. आज कॉलेजला नाही जाणार? फोन करून कळवलं 2 दिवस येणार नाही म्हणून. आणि मैत्रिणीकडे गेले. येता येता सुट्टीचा अर्ज दिला. बरं, कशा आहेत आई? टेस्टसाठी नेलंय. अभि. खूप गिल्टी वाटतंय. मग अशी घरी आले ना तेव्हा साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या आपल्यावर, आरपार घुसल्यासारख्या. आपण काल नवीन घरी थांबलो. चूक केली का? अवंती म्हणाली. अभिमन्यू मात्र शांतपणे उभा होता. अवंती अभिमन्यूकडे बघून त्याच्या मनाचा अंदाज घेत होती. 2 दिवस टेस्ट चालल्या, रिपोर्ट्स आले. डॉक्टरांनी अभिमन्यूला केबिनमध्ये बोलावलं. आत जाऊन अभिमन्यू उभा राहिला. बसा, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीवर अभिमन्यू बसला. मिस्टर अभिमन्यू. अभिमन्यूने मान वर करून डॉक्टरांकडे बघितलं. रिपोर्ट्स आलेत, एवढं बोलून डॉक्टर थांबले. अभिमन्यूचा चेहरा प्रश्नार्थक झाला. मनात शंका कुशंका आणि प्रश्नच प्रश्न. शिवाय हृदयाची धडधड कैकपट्टीने वाढलेली. तुमच्या आईला कॅन्सर झालाय. अभिमन्यूचे हातपाय गार झाले. डॉक्टर कितीही पैसे लागू द्या, पण औषध उपचार काहीही उपयोग नाही. कारण आजार चांगलाच बळावलाय, शेवटच्या स्टेजला पोचलाय. मी काही विटामिन्सची औषधं लिहून देतोय, कॅल्शियम वगैरे, कारण डोक्यात नुसत्या गाठी झाल्या आहेत. अभिमन्यूचे डोळे भरून आले. आपण प्रयत्न करूया. प्रयत्न फक्त आपल्या समाधानासाठी, पेशंटच्या समाधानासाठी. बाकी उपयोग काहीच नाही. केमोथेरपीचाही काही एक उपयोग नाही. असं म्हणत डॉक्टर उठले. नाईलाजाने अभिमन्यूही उठला. आणि हो, आज डिस्चार्ज देतोय. अभिमन्यूने मान डोलावले. अभिमन्यू आईच्या रूममध्ये आला तसा सारेजण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. कॉटवर शांतपणे झोपलेल्या आईकडे तो पाहत राहिला. आणि आठवतं तेव्हापासूनची किती रूपं आईच्या त्याच्या डोळ्यासमोरून साकारत राहिली. तो रूमच्या बाहेर आला तशी आई आणि अवंतीही बाहेर आल्या. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? ताईने अधीरतेने विचारलं. अभिमन्यू चूप होता. अभिमन्यू, अरे सांग ना, काय म्हणाले डॉक्टर? आईला कॅन्सर झालाय. घशात दाटून आलेला आवंडा आतल्या आत गिळत अभिमन्यू म्हणाला. आणि त्याने डोळे पुसले. काय? आईला कॅन्सर? ताई म्हणाली. अभि, काय सांगताय? अवंती म्हणाली. होय, आई फार दिवस जगायची नाही. पण आपण उपचार करूया ना, आई होतील बऱ्या. काहीच उपयोग नाही म्हणाले डॉक्टर. फक्त काही औषधं चालू ठेवायला सांगितलीत त्यांनी. मी जाऊन औषधं घेऊन येतो. असं म्हणून अभिमन्यू पटकन जिन्याकडे गेला. खाली उतरता उतरता डोळ्यात दाटून येणारी आसवं तो पुसत होता. खाली जाऊन एका झाडाखाली कितीतरी वेळ तो विस्मयपणे उभा होता. लहानपणापासून आईचा आपल्यावर केवढा जीव, किती जपायची ती मला. ऊन वाऱ्यापासून, वाईट संगतींपासून. माझ्या शिक्षणासाठी आईबाबांनी त्यांची हौसमौस बाजूला ठेवली. एकदा कुठेतरी लांब ट्रिपला जायचे त्यांनी ठरवले होते. त्यांचे मित्रमैत्रिणीही जाणार होते. पण ऐनवेळी माझी फी भरायची होती कॉलेजमध्ये आणि आईबाबांनी त्यांचं नाव रहित केलं. तेव्हा मलाच वाईट वाटलं होतं. आपल्याच माणसाचं मोठेपणा आपल्याला आयुष्यभर का कळत नाही?
कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि असं आयुष्याच्या टोकाला समोरची व्यक्ती पोचल्यावर कळण्यात अर्थ तरी काय? आपण आपल्याच माणसांची, त्यांच्या गुणाची आणि त्यांच्या कर्तबगारीची दखल का घेत नाही? घ्यावीशी वाटली त्याला तर असं प्रकृतीचं कारण का लागतं? तिला एकटीला ठेवून आपण नवीन घरी राहायला जात होतो तेव्हा तिला एकटं वाटत नसेल? या एवढ्या मोठ्या जुनाट घरात एकटेपणाची आणि अकालीपणाची होरपळ आपणच तिच्या भोवती रचली का? आणि अभिमन्यूचं मन आतल्या आत पिळून निघाल्यासारखं झालं. अभिमन्यूने मग औषधं घेतली. तो तिला ही औषधं नियमित देणार होता. प्रेम, माया, जिव्हाळा हा तिने आजवर दिला तो तिला आपल्याकडनं अंशतः परत करण्याचा प्रयत्न करणार होता. नक्कीच करणार होता. औषधं घेऊन अभिमन्यू रूममध्ये आला. दवाखान्यात असताना सर्वांनी सुलोचनाबाईंची खूप काळजी घेतली. अभिमन्यू, अवंतीने सुट्ट्या काढल्या. खाणं, पिणं, औषधं याकडे दोघंही लक्ष देत होते. ताई मधूनमधून जाऊन येत होती. तिघांपैकी एकजण रात्री झोपायला राहत होते. अवंती, आज आईला डिस्चार्ज मिळणार आहे. हो, मी बाबांना गाडी आणायला सांगते. असू दे, मी मित्राला मागेन. मागेच म्हटलं की मी तुम्हाला गाडी घ्या म्हणून. म्हटलं, पण तेवढे पैसे हवेत ना, आणि गाडीची गरजच काय? दोघांच्या लहान गाड्या आहेत ना, माझी स्कूटर आणि तुझी स्कूटी. शिवाय गाडी ठेवायला जागा. हां, हे मुख्य कारण आहे. गाडी ठेवायला जागा नाही. म्हणून तर नवीन घर बांधलंय ना, मग तिथेही जायचा काही योग येत नाही ना. येईल आता. फक्त आईची काळजी घ्यायची. ती फार काय जगायची नाही. अभिमन्यूच्या शब्दांनी अवंती हळवी झाली. खरंच कसं असतं ना आयुष्य, आज आहे तर उद्या नाही. अवंती मनाशीच म्हणाली. पण तिच्या मनात माळेतील एक एक मोती घरंगळत जावा तसे आयुष्यातनं एक एक दिवस वजा होत होता. शेवटी उरतात काही मोजके मोती, हातांच्या बोटावर मोजण्यासारखे. शेवटचा मोती धाग्यातनं निसटला की सगळं संपलं. आई, उठा, घरी जायचंय ना, अवंती म्हणाली. हां. झोपेतनं जाग्या होत सुलोचनाबाई म्हणाल्या. उठा म्हटलं, घरी जायचंय ना. सुलोचनाबाई उठून बसल्या. इकडे तिकडे बघितलं. हातांनी केस सारखे केले. पाणी दे. अवंतीने बाटलीतील पाणी पेल्यात ओतून तो पेला सुलोचनाबाईंसमोर धरला. त्यांनी पेला हाती घेऊन तोंडाला लावला. घोटभर पाणी पिऊन पेला पुन्हा अवंतीच्या हाती दिला. अवंतीने भराभर सामान आवरून पिशव्यांमध्ये भरलं. पांघरण्याच्या शालीची घडी केली आणि म्हणाली, आई शाल पांघरता? दे. घडी केलेली शाल तिने सुलोचनाबाईंच्या अंगावर टाकली. दोघांनी मिळून पिशव्या उचलल्या. अवंतीने एका हातात पर्स तर दुसऱ्या हाताने सुलोचनाबाईंचा हात धरला. चला आई, अवंती म्हणाली. आई, हळू ये. अभिमन्यू. आणि सुलोचनाबाईंना या क्षणी आपल्या एवढं भाग्यवान कोणीच नाही असं वाटून गेलं. खरंच मुलगा सून असावे तर अभिमन्यू अवंतीसारखे. जरा मला बरं वाटलं की मंदिरात जायला लागेल तेव्हा सारं सांगेन माझ्या मैत्रिणींना. त्यांनीही हेवा वाटेल माझ्या. त्या दीपालीबाई म्हणतात ना नेहमी, सुलोचनाबाई, सून शेवटी सूनच असते. लेकीचे सर काही तिला येत नाही. मी दाखवून देईन माझी सून इतरांसारखी नाही. आई, चला ना, कसला विचार करताय? का थांबलात? काही नाही गं, चल. हळूहळू पावलं टाकत सुलोचनाबाई अवंतीचा हात धरून लिफ्टपर्यंत आल्या. गळून गेल्यासारखं वाटलं होतं त्यांना. घरी आल्यावर अवंतीने समोरच्या रूममध्ये असलेल्या दिवाणावरची चादर बदलली. नेहमी सुलोचनाबाई ह्या दिवाणावरच झोपायच्या. घ्या, झोपा आता. बरं, चहा घ्याल? नाही. सुलोचनाबाईंना सोफ्यावरनं उठण्यासाठी अवंतीचा आधार दिला. त्यांना नीट झोपवलं. डोक्याखालची उशी नीट केली. अंगावर पांघरून टाकलं. मग तिने दवाखान्यातून आणलेले डबे, काही भांडी घासायला टाकली. पिशवीतून कपडे काढून ते धुवायला लावले. आंघोळ करून वरण भाताचा कुकर लावला. कुकर होईपर्यंत पूजा आटपून घेतली. मग बैठकीत येऊन बघितलं. सुलोचनाबाईंचा डोळा लागला होता. तेवढ्यात ताई आली. अवंतीने त्यांना खुणेनंच आई झोपल्या आहेत असं सांगितलं. आवाजाने आईची झोपमोड होऊ नये असे तिला वाटत होते.
कसं आहे आई आता? हळू आवाजात ताईने विचारलं. ठीक. हलक्या आवाजाने सुलोचनाबाईंची झोप चाळवली. कोण आलंय? अगं मीच आहे, ताई म्हणाली. केव्हा आलीस? आत्ताच. आई खाता थोडं? अवंतीने विचारलं. दे. अवंतीने मग गरम वरण भात एका ताटलीत आणला. घ्या. पोळी करू का? नको, आता वरण भात खाते, मग बघू. आई सुलोचनाबाईंजवळ बसून होती. वरण भात संपून सुलोचनाबाईंनी हातातील ताटली ताईजवळ दिली. ताईंनी पाण्याचा पेला सुलोचनाबाईंना दिला. त्यांनी पाणी पिऊन वर ढेकर दिला. घरी बरं लागतं, दवाखान्यात करमतच नाही. खरंच, घर ते घरच. मग दोघी मायलेकी दवाखान्याबद्दल, औषधाबद्दल आणि तब्येतीविषयी बोलत राहिल्या. डोकं कसं दुखत होतं, चक्कर कशी आली, मग दवाखाना वगैरे. बरं ताई, मला सांगा, डॉक्टर काय म्हणाले? मी तर नव्हतेच तिथे. होती ना काल? अच्छा, कालचं म्हणतेस? हां. औषधं सुरू ठेवा, लवकर बरा होईल म्हणे पेशंट. ताईचं बोलणं ऐकून सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. बरं आई, तू झोप, जास्त बोलू नकोस. बोलण्यानं त्रास होतो ना डोक्याला. असं म्हणून ताई तिथून उठली. आज जाऊन अवंतीला मदत केली. ताई राहू द्या, आवरते मी. हे बघ अवंती, तू थोडं खाऊन घे आणि आराम कर. तूही थकली असशील. तुम्ही पण या ना जेवायला, सोबतच जेवण करू. नको गं, मी आले जेवण करून. असं म्हणून ताई बैठकीच्या खोलीत आल्या. सोफ्यावर जरा पडल्या, तर तेवढ्या दोघी तिघी आल्या बाजूच्या शेजारनी भेटण्यासाठी. मग सुलोचनाबाईंच्या गप्पा सुरू झाल्या. तब्येतीमुळे जास्त बोलणं चांगलं नाही असं ताईला आणि अवंतीला कळत होतं, पण त्यांना एकदम कसं थांबवायचं असा प्रश्न होता. बोलू नको आई, जास्त असं म्हटलं तर आईला वाईट वाटलं असतं. शिवाय भेटायला आलेल्या बायकांनाही वाईट वाटलं असतं. मग ताई आतल्या दारात उभ्या राहिल्या. तिथून भिंतीशी असलेल्या आईची कॉट व कॉटवर भिंतीला टेकून असलेली आई दिसत होती. भेटायला आलेल्या बायकांची दाराकडे पाठ होती आणि दारात उभं राहून ताईने कॉटवर बसलेल्या आईला तोंडावर बोट ठेवून न बोलण्याची खूण केली. जरा वेळ सुलोचनाबाई चूप राहिल्या, पण मग पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. शेजारनी भेटून गेल्यावर अवंती म्हणाली, आई किती बोलताय, नुकतंच दवाखान्यातनं आलोय आणि इतकं बोलाल तर औषध घेऊन उपयोग काय? सुलोचनाबाई चूप होत्या. त्यांना ते पटलं होतं असं नाही, पण बोलल्याशिवाय त्यांना राहवत नव्हतं. दिवस जात होते. ताई मधूनमधून येत होत्या. अवंतीचं कॉलेज सुरू झालं आणि अभिमन्यूचंही ऑफिस. तसं सुलोचनाबाई स्वतःचं स्वतः करीत होत्या, उठू शकत होत्या. त्यामुळे शेजाऱ्यांना लक्ष ठेवायला सांगून दोघंही मागे पुढे घराबाहेर पडत. अवंती घरातलं आटपून सुलोचनाबाईंचं सारं आटपून निघे. तिची सारे आवरताना खूपच तारंबळ उडायची आणि तिला लवकर निघावं लागे. त्या मानाने अभिमन्यू उशिरा निघायचा, 10 वाजता. अभिमन्यूमध्ये एकदा चक्कर घरी टाकायचा, नाहीतर फोन करून आईशी बोलायचा. दिवस जात होते. सुलोचनाबाईंची प्रकृती साथ देत नव्हती. दिवसेंदिवस ढासळतच होती. अलीकडे त्यांना जेवणही जात नव्हतं. घरी कुणी राहत नसे, त्यामुळे दिवसेंदिवस सुलोचनाबाई काही न खाता तशाच झोपून राहायच्या. आजाराने आपलं बस्तान चांगलंच बसवलं होतं. औषधं कधी घ्यायची कधी घ्यायच्याही नाही. त्यांचं अलीकडे सारं जागेवरच करावं लागायचं. एक एक अवयव निकामी व्हायला लागले होते. कितीही आवाज दिला तरी त्यांना ऐकायला जाईना. कानांनी ऐकायचं नाकारलं होतं. अभिमन्यू, आईला आवाज दिला तरी त्यांचं लक्ष नसतं. हलवून जागं करावं लागतं, अवंती म्हणाली. होय, आलंय ते माझ्या लक्षात. डॉक्टरांशी बोलतो. काय म्हणाले डॉक्टर? पेशंटचे अवयव क्षीण होत चाललेले आहेत. म्हणजे? मृत्यू जवळ येतोय. आणि अभिमन्यूचा मृत्यू जवळ येतोय हे वाक्य ऐकताच अवंतीच्या अंगावर शहारा आला. म्हणजे आता आई जाणार? पण कधी? न सांगता जातील? कसा येईल मृत्यू? आणि आसपास मृत्यूची चाहूल दिला लागली.
तिने अवतीभोवती नजर फिरवली. मृत्यू दबा धरूनच इथे कुठेतरी बसला असावा असे तिला वाटले आणि भीतीने अवंती बाजूच्या सोफ्यावर टेकली. डोळे बंद करून घेतले. हृदयातील धडधड वाढली. मिटल्या डोळ्यांसमोर चिन्मय येत होता. कधी सासरे येत होते, फोटोची चौकट ओलांडून बाजूला बसल्यासारखे. आणि आता आई. घशात खूप काही दाटून आलं अवंतीच्या, पण तोंडातून शब्दही फुटेना. सारं अंग घामाने थपथपून गेलं.